अस्सलाम वालेकुम. मी आता आहे चिपळूणला आणि चिपळूणच्या एका बाजारपेठेतला त्याचे डिटेल्स सांगता. माझ्या बरोबर आहेत आमचे सबस्क्रायबर आणि रिलेटिव्ह. नाव सांगा. निहाल नूर मोहम्मद सुर्वे. निहाल अस्सलाम वालेकुम. आणि हे चिपळूणला असतात आणि आम्ही आता चिपळूणला आहोत. ह्या एरियाचं नाव काय बोललो? या एरियाला शिवनदी बोलतात. शिवनदी बोलतात. तर हिचे एक प्रोडक्ट बांबूचं बनतात ना, ते तुम्हाला मी थोडं दाखवता. आणि निहालचा जो आहे ना, आजोरे विसापूरचे कोंडविलकर उमर कोंडविलकर साहेब आहेत, त्याचे नाना लागतात. ओके. आता व्लॉग मध्ये पुढे बघा. बात पण करणार आहोत. हे बांबूची बघा अशी टोपली बनवतात, विनवतात. नमस्कार आजी, कसे बरे आहे ना? हे किती वेळ जातो एकाला बनवायला? एक तास विणायला लागतो. हे तयार असले तर तुम्ही ह्याला काय म्हणता? बेळा. अच्छा, कुठलं गाव आपलं? उंबरज हे सातारा. व्हेरी गुड. आणि ही टोपली कितीला जाते? 100 पर्यंत जाते. हा. आणि ह्याच्यात किती माल जाणं असं काय पायलीनी किलोनी काय हिशोब जाते? हा हा बांबूचा. आणि हे वापर ह्याचा काय जास्त असतो? धान्य बिन्य धुवायला भरायला. अच्छा, म्हणजे घरकामाला शेतीला पण वापरू शकतो. ओके. हे सगळे बघा यांचे. आणि ह्याला तुम्ही काय म्हणता? हा, हारा म्हणता ना. आणि ही याची टोपली ना, टोपली. आणि ही लहान आहे त्याला, ह्याला हे चपातीची टोपली. अच्छा, त्याला पडली पण म्हणतात काय? पडली पण म्हणतात नाही? ओके. आणि हे वाटते कोंबडी झाकायला आहे का? हा, कोंबड्याचा झारगा. अच्छा, ही कितीला जाते? एक 200 पर्यंत जाते. काही जास्त महाग पण नाही. आणि ही बारकी 50 रुपयावरून भेटते. मस्त स्वस्त आहे एकदम. आणि ही आपली टोपली ही आपले झारगा 200ला. आणि हे कशासाठी वापरतात जास्त? भाजीवाली परडी. माटा डोक्यावर घेऊन अशी जाते बघा. हे डोक्यावर अशी घेतात बघा. ए भाजीवाले ऐसा. हा. आणि हे पण झाडगच आहे ना. हे कोंबड्यासाठी झाडगं टाकून ठेवायला. त्याच्यावरती पण येते. इसके अंदर जो कसे मुर्गिया मस्त बनवलंय, मस्त बनवतायत. ह्या लोकांकडून घ्या बघा, दिवसभर मेहनत करतात. त्यांची मुलं बघा सांभाळून. यांच्याकडून नक्की विकत घ्यायचं आपण आणि ह्याला सपोर्ट करायचा. हे बांबू प्रोडक्ट आहे. एग्रो हा, सपोर्ट करायला पाहिजे. हे पूर्ण फॅमिली बघा. आजी, हा तुमचा कोण मुलगा? आणि ती सून? आणि ती नातुंड? आणि ती वेगळी बसवली होती कोण? हो, बाची आहे. आणि तुमचं गाव कुठलं म्हटलं ते? उमरज काय? हा, सातारा उमरज माहिती आहे. हो बरोबर, तेच म्हणतो लोकांना की मदत करा. हा हा हा. मग तुम्ही वर्षभर नाही तसंच ना, पावसाळ्यात असता ना? हा. अच्छा, भाडं राहता, गावी जाता मग? अच्छा, काय करायचं? बरोबर. मग फक्त उन्हाळ्यात आणि थंडीतला येता का? थंडीत इकडे येतो. आणि हा बांबू कुठून आणताय? काय खेड्याच म्हणतात पोरं. मग इथे कोकणाचाच भेटतो ना? हा बांबू कोकणाचाच असतो ना? हा, कामटे सावड. अच्छा, हा बांबू जो आणता ह्याचं काय नाव वेगळं आहे का? कोणत्या क्वालिटी बांबू असतो? माना म्हणतात, मेशी म्हणतात. अच्छा, कोंडा म्हणतात. कोंडा पण म्हणतात त्याला. हे किती महिन्याचा असू शकतो? हा जो बांबू लावला किती महिन्याने एवढा होतो? 4-5 वर्षांनी एकदा येतो. 4-5% बांबू एक देतो कट केल्यानंतर. हा, तोड केली की तोड केली की 4-5 वर्षांनी परत परत येतो. पण एकदा लागवड केल्यानंतर म्हणजे किती वर्ष? 4-5 वर्ष एवढं व्हायला? 4-5 वर्ष. एक बांबू कितीला भेटतो? आता सध्या तर 50 रुपये 70 रुपये रेट. एक बांबू भेटतो. एका बांबू मध्ये असे टोपल्या किती होत असतील? 3-4, 4-5 होतात. मोठ्या. मग सगळे तुम्ही कुटुंब मिळून एकत्र काम करतात? नाही, अलग अलग. अगलं म्हणजे सगळे नातेवाईक आहेत ना? प्रत्येकाने आपलं आपलं काम करायचं, आपलं आपलं भागवायचं. अलग अलग. मग दिवसाची बाहेर निघते थोडं बहुत. हा, हे बघा, तुम्हाला मी सगळ्या यांचा भाव सांगितलं, प्रोडक्ट सांगितलं. हे कष्टाळू लोक आपले आहेत, मराठी लोक आहेत. हा, तिकडे पण बघा आमची ताई बनवते. एक मिनिट. हे बघा, हे पण बांबूची आहे ना का प्लास्टिक आहे? हे प्लास्टिक आहे ना? ह्याचे किती हो दादा प्लास्टिकचे? हा, ही 100ची. आणि ही आपली बांबूची 50ला. हे 50ला. आपलं नाव कसं दादा? वसंत जाधव. वसंत जाधव भाऊ.
हे बघा सगळे असं आहे, प्लास्टिक पण आहे आणि हे पण बांबूचे प्रोडक्ट सगळे आहेत. तर बरं वाटलं आम्ही तुम्हाला दिलं. आणि ह्याचा ऍड्रेस वन सेकंड काय म्हटलं, इथे बसतात. हे आहे कोणतं अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल. हा, ह्याच्या समोरच आहे. हे बघा अण्णासाहेब हे ना खेडेकर परिषद पण आहे. नगर परिषद तिकडे बाजूला आहे आणि त्याच्या समोरच इथेही आहे. हे टोपलीवाले सगळे बसतात चिपळूणच्या बाजारपेठेच्या जवळ. ताजा बाजार आहे, मोठा भाजीपाव आहे. जे सुधीर शेठ शिंदेचा मोठा ताजा बाजार आहे. हा बघा समोर ताजा बाजार तिकडे बघा, हा शेड वाला आहे ताजा बाजार. हा दिसते ताजा बाजार. ताजा बाजारचा बिलकुल अपोजिटला आहे हे ताजा बाजार. याच्या पण बोर्ड लागलेला आहे. तर नक्की या यांच्याकडून विकत घ्या. तर तुम्ही नक्की या चिपळूणला. आणि किंवा असे तुमच्या पण त्यांच्या पण बाजारपेठेतला सिटीमध्ये असे हे बनवतात. हे त्यांचे सेल्फ मेड असतात, घरगुती बनवणं असतात आणि इको फ्रेंडली आहे ते. एन्व्हायरमेंटला नुकसान पण नाही होत. म्हणजे बांबूची लागवड करणारे जे आहेत लोक त्यांचा पण प्रोडक्ट सेल होते. हे बनवतात, ह्यांचा पण रोजगार असते. आणि हा जर तुटला पुटला खराब झाला तर तो इझिली कंपोज डिस्पोज जे पण होऊ शकते. प्लास्टिकच्या हे बेस आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा. आणि कसा हा तर मला कोकणीतला व्लॉग वाटला ते तुमच्या सपोर्टने मला समजेल. त्यांनी सबस्क्राईब आणि कमेंट करते. तर मी होता अकलात नागुंके आणि तुम्ही बघत होता कोकणी मोठे युट्यूब चॅनल. थँक्यू.